श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। खराब गेलेलं वर्ष सोडून द्या। 1 जानेवारीपासून या 3 राशींचा सुवर्ण काळ सुरू। या राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार। 4 ग्रहांच्या महायुतीने मिळणार बक्कळ पैसा, नोकरी, प्रसिद्धी आणि सर्व काही मिळणार। कधी कधी आयुष्यात असा काळ येतो की मेहनत कमी आणि परिणाम जास्त मिळतो, कारण त्यामागे माणसाची नाही तर ग्रहांची साथ असते। 2026 वर्षाची सुरुवातही काही राशींसाठी अशीच दिलासादायक ठरणार आहे। नवीन वर्ष 2026 सुरू होताच आकाशात घडणाऱ्या एका दुर्मिळ ग्रहयोगामुळे ज्योतिष विश्वात मोठी चर्चा रंगू लागली आहे। 4 ग्रह एकाच राशीत एकत्र येऊन तयार होणारा चतुर्ग्रही योग वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रभावी होणार असल्याने अनेक राशींच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। चतुर्ग्रही योग म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2026 रोजी सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे 4ही ग्रह धनु राशीत एकत्र विराजमान असतील। सूर्याने आधीच धनु राशीत प्रवेश केला आहे, तर शुक्र आणि बुधही वर्ष अखेरीस याच राशीत दाखल होणार आहेत। मंगळ आधीपासूनच येथे स्थित आहे। या 4 ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होत असून त्याचबरोबर बुधादित्य, मंगळादित्य आणि शुक्रादित्य योग देखील एकाच वेळी प्रभावी राहणार आहेत। ज्योतिषांच्या मते असा संयोग क्वचितच दिसतो आणि तो काही राशींसाठी विशेष फलदायी ठरू शकतो। काही राशींवर याचा सकारात्मक प्रभाव जाणवू शकतो। विशेषतः पुढील 3 राशींसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी। वृषभ राशीसाठी चतुर्ग्रही योग स्थैर्य आणि प्रगतीच्या शक्यता घेऊन येऊ शकतो। नवीन वर्षाची सुरुवात आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकते। नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत दीर्घकाळ रखडलेले निर्णय पुढे सरकण्याची चिन्हे दिसू शकतात। आर्थिक बाजू हळूहळू मजबूत होत असल्याचा अनुभव येऊ शकतो। उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे। मालमत्ता, घर, जमीन किंवा वाहन खरेदीबाबत सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीतून लाभ होण्याची संधी मिळू शकते। जुन्या वादविवादांवर तोडगा निघण्याची शक्यता असून कायदेशीर प्रकरणांमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते। आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने समाधानकारक ठरू शकतो। समाजात मानसन्मान वाढणे, जबाबदाऱ्या वाढणे आणि कामाची दखल घेतली जाणे असे अनुभव येऊ शकतात। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या
उत्तम राहील. नवीन नोकरी किंवा व्यवसायात नफ्याच्या संधी निर्माण होतील. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि मानसिक संतुलन सुधारेल. जुनी गुंतवणूक आणि योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. एकूणच पाहता जानेवारी 2026 हा महिना वृषभ राशीसाठी फक्त नवीन वर्षाची सुरुवात न राहता नवीन नशीब सुरू होण्याचा काळ ठरू शकतो. ग्रहांची चाल अनुकूल असल्यामुळे पैसा, नोकरी, प्रेम आणि मानसिक समाधान यापैकी कशाचीही कमतरता जाणवणार नाही असं ज्योतिषशास्त्र सांगतं. शनीची थेट हालचाल वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. या काळात तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले परिणाम दिसतील आणि व्यवसायातही फायदा होऊ शकेल. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल. 4 राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. या काळात आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला जुन्या कर्जातूनही मुक्तता मिळू शकते. आध्यात्मिक विचारांसोबतच भौतिक सुखसोयींमध्येही वाढ होईल. या काळात तुम्ही कामांशी संबंधित प्रवास देखील करू शकता, जो फायदेशीर ठरेल. वृषभ राशीच्या साठी गुरुचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते. गुरु तुमच्या राशीतून 4थ्या घरात भ्रमण करेल. त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखसोयी मिळू शकतात. तुम्ही मालमत्ता आणि वाहन देखील खरेदी करू शकता. या काळात तुमच्या आईशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि तिच्याकडून तुम्हाला संपत्ती मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता देखील आहे. शिवाय गुरुची दृष्टी तुमच्या राशीच्या कर्मभावावर आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येईल. 2026 मध्ये शुक्राचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहील. करिअर, व्यवसायात मोठ्या संधी येतील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवसायातून नफा, प्रेम, वैवाहिक जीवन फुलणार. कौटुंबिक संबंध मजबूत तर घरातही शांती राहील. त्या व्यतिरिक्त आरोग्य सुधारेल. मानसिक ताण कमी होईल. या काळात महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे फायदेशीर ठरणार आहे. दुसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीसाठी हा योग प्रतिमा, संबंध आणि यश यांना चालना देणारा ठरू शकतो. नवीन वर्षात तुमची सामाजिक ओळख अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात किंवा पदोन्नती संदर्भात हालचाली सुरू होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक स्थिर होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात ओळख उपयोगी ठरू शकतात. प्रेम संबंधांमध्ये संवाद वाढू शकतो. गैरसमज दूर होऊन
नातेसंबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसू शकतात. एकूणच योग्य नियोजन केल्यास करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधण्याची संधी मिळू शकते. तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि धैर्य वेगाने वाढू शकते. प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. करिअरच्या बाबतीत तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. परदेश प्रवासाची शक्यता देखील आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. नशीब अनुकूल असू शकते. कुटुंबात आनंद आणि शांती राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल. आदर आणि सन्मान वाढू शकतो. आर्थिक जीवन चांगले राहील. तुमच्या कौशल्याने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही बराच नफा कमवू शकता. वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. आरोग्य देखील चांगले राहील. व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. गुंतवणूक यशस्वी होईल आणि उत्पन्नही वाढेल. कौटुंबिक संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचबरोबर वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच गुंतवणूक करण्यासाठी किंवा कोणताही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. समाजात मान सन्मानही वाढेल. या काळात तुमचा धैर्य आणि पराक्रम वाढेल. आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल. तसेच नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरणही आनंददायी आणि सहकार्याचे राहील. या काळात तुम्ही पैशांची बचतही करू शकाल. तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी 2026 अचानक बदल घेऊन येणारा महिना ठरू शकतो. विशेषतः आर्थिक बाबतीत नशीब जोरात साथ देईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील आणि जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आरोग्य स्थिर राहील आणि शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रयत्नांना यश मिळू शकते. शुक्राचे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते, कारण शुक्र तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. या काळात तुम्ही कोणतेही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचेही योग आहेत. तसेच तुम्ही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. याच काळात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. परदेशातील दूरच्या ठिकाणाहून फायदा होण्याचीही शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या आई आणि सासरच्या मंडळीसह संबंध अधिक दृढ होतील. शनीची थेट हालचाल तूळ राशीसाठी देखील फायदेशीर ठरेल. 2026 मध्ये तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्ही पैसे वाचवू शकाल.
तुम्हाला कामावर जास्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. ऑफिसमध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल. तुमच्या सुखसोयी वाढतील. तूळ राशीच्या जातकांसाठी हा योग अत्यंत फलदायी ठरेल. यम 4थ्या स्थानी आणि मंगळ 3ऱ्या स्थानी असल्याने तुमच्या आत्मविश्वासात आणि धैर्यात कमालीची वाढ होईल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. प्रदेश प्रवासाचे योग आहेत. धनलाभाचीही शक्यता असून आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मान सन्मानात वाढ होईल. नोकरीत अनेक प्रकारचे लाभ होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एखादा मोठा खर्च करून ठेवू नका, नाहीतर मिळालेला पैसा त्यात खर्च होईल आणि हाती काही उरणार नाही. थोडी सबुरी ठेवली तर अनेक अडचणी सुटण्यास सुरुवात होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. सोयीसुविधा वाढवून मिळतील. शनिवारी आर्थिक अंदाज चुकू शकतात. जवळच्या प्रवासात सतर्क रहा. 4 राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचे मानसिक संतुलन सुधारेल. जुन्या गुंतवणुकी आणि योजनांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. या काळात तुम्ही देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. तुमचे धैर्य आणि शौर्य देखील वाढेल. तुम्ही पैसे वाचवण्यात देखील यशस्वी व्हाल. तूळ राशीच्या लोकांसाठी गुरु राशीचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते. गुरु तुमच्या राशीतून उत्पन्न आणि नफा क्षेत्रात संक्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतात. गुंतवणुकीतूनही नफा मिळेल. कुटुंबात आनंद वाढेल आणि तुमचा सामाजिक प्रभाव वाढेल. तुमच्या सर्जनशील क्षमता आणि नेतृत्व गुणांचा तुम्हाला मोठा फायदा होईल. या काळात तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधूनही फायदा होऊ शकतो. सूर्य मंगळ युती तूळ राशीच्या लोकांसाठी खर्चावर नियंत्रण मिळवून देणारी ठरू शकते. अनावश्यक खर्च कमी होऊन आर्थिक नियोजन सुधारण्याची संधी मिळू शकते. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. काही लोकांसाठी कौटुंबिक किंवा पैतृक संपत्तीशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर परदेशात नोकरी किंवा कामाशी संबंधित संधीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. मानसिक समाधान वाढल्यानं वैयक्तिक आयुष्यही स्थिर जाणू शकते. आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीतच हा योग तयार होत असल्याने या राशीवर त्याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. नवीन संधी समोर येऊ शकतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन ऑफर मिळू शकतात किंवा कार्यक्षेत्रात बदलाची शक्यता निर्माण होऊ शकते. परदेशाशी संबंधित काम, शिक्षण किंवा नोकरीच्या योजना पुढे सरकू शकतात. वाहन, घर किंवा एखादी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार फलदायी ठरू शकतो. वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे मानसिक समाधान वाढू शकते. मानसन्मान, ओळख आणि आत्मविश्वासात वाढ होण्याची चिन्हे दिसू शकतात.
धनु राशीसाठी हा काळ संपत्ती आणि संधीमध्ये वाढ आणेल. काम आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास फायदेशीर ठरतील. आरोग्य आणि मानसिक संतुलन सुधारेल. सकारात्मक विचारांमुळे जुने संघर्ष दूर होतील. नवीन गुंतवणूक आणि भागीदारी फायदेशीर ठरेल. शुक्राचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण शुक्र तुमच्या राशीच्या धनस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. नशिबाची साथ मिळेल आणि जोखीम पत्करल्यावर सुद्धा यश मिळेल. यासह रखडलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात स्थिरता येईल. त्याचवेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच तुमच्या वाणीत प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लावेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील आणि वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. त्यामुळे कामे झटपट आटोपून घ्या. दगदग होईल अशी कामे करू नका. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र उत्तरार्धात खर्च करण्याकडे कल राहील. चैनीवर अतिरिक्त खर्च होईल. प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे. कुणाच्या बोलण्याला भुलू नका. मोहापासून दूर राहा. फोनवरून बोलताना खाजगी माहिती गुप्त ठेवा. सायबर भामट्यांपासून सावध राहा. गुरुग्रहाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. कौटुंबिक संबंध दृढ होतील. तुम्हाला मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. प्रवास आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. या काळात तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी देखील करू शकता. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. तुमचे व्यक्तिमत्व देखील सुधारेल. गुरु शुक्र षडाष्टक योग धनु राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारे विशेष ठरू शकतो. या राशीच्या 12व्या भावात शुक्र आणि 7व्या भावात गुरु आहे. अशा प्रकारे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये फायदा होऊ शकतो. कुटुंबातील चालत आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकते. अशा प्रकारे तुमचा मानसिक तणाव थोडा कमी होऊ शकतो आणि तुम्ही पूर्ण समर्पण आणि मेहनतीने काम कराल. व्यवसायातही लाभ होताना दिसत आहे. कोणताही मोठा प्रकल्प किंवा करार पूर्ण होऊ शकतो. समाजात मानसन्मान वेगाने वाढू शकतो. आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही उत्साही राहाल. गुरुग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते, कारण ते तुमच्या राशीतून 9व्या घरात संक्रमण करेल. त्यामुळे या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. स्पर्धात्मक विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होऊ शकता. एखादी मोठी गोष्ट तुमचा बँक बॅलन्समध्ये वाढ करेल, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल. ही युती धनु राशीच्या लोकांसाठी अचानक घडामोडी घडवणारी ठरू शकते. खर्चावर नियंत्रण येऊन
आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यवसायात नवीन संधी, नवीन भागीदारी किंवा मोठ्या प्रकल्पात यश मिळण्याचे संकेत दिसतात. कुटुंबियांचा पाठिंबा वाढल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे होऊ शकते. घरगुती वातावरण सकारात्मक राहिल्याने मानसिक ताण कमी होण्याचीही शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.